सो आपला आजचा टॉपिक आहे बिल्ड जावा प्रोजेक्ट युझिंग मॅवेन इन जेनकिन्स पाईपलाईन. मागच्या सेशन मध्ये आपण काय पाहिलं, आपण जावाचा प्रोजेक्ट बिल्ड करतोय जेनकिन्स मध्ये युझिंग मॅवेन, पण ते आपण जेनकिन्स जॉब मध्ये कॉन्फिगरेशन करून डायरेक्टली तिकडे करत होतो. आता आपण जेनकिन्स पाईपलाईन लिहिणार आहोत, म्हणजे सॉरी जेनकिन्स फाईल लिहिणार आहोत, जेणेकरून आपली एक CI पाईपलाईन बिल्ड होईल. सो हा आपला टास्क आहे की आपल्याला जेनकिन्स पाईपलाईन थ्रू जावा प्रोजेक्ट बिल्ड करायचा आहे. सो पहिलं बघू, व्हॉट इज जेनकिन्स पाईपलाईन. Jenkins is an open source tool which offers automated CI/CD pipeline. Jenkins is written in Java with various plugins which are mainly used to build continuous integration pipeline. Continuous build and testing leads to faster project delivery which is achieved by Jenkins. Jenkins pipeline मध्ये काय एक जेनकिन्स फाईल असते ती आपण लिहायची. सो त्या जेनकिन्स फाईल मध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्यात, जसं की गिटहब पासून आपला कोड फेच करायचा आहे, परत कुठल्या तरी दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये डिप्लॉय करायचा आहे, दुसऱ्या ह्या त्या एन्व्हायरमेंट मध्ये टेस्टिंग साठी हे करायचं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या ऑटोमेट झाल्या पाहिजे, सो ह्या सगळ्या गोष्टी जेनकिन्स फाईल थ्रू करतो आपण. म्हणजे आपल्या डेव्हलपरच्या गिटच्या कमिट पासून त्यानंतर तो टेस्टिंग फेज मध्ये जातो किंवा बिल्ड फेज मध्ये जातो, मग टेस्टिंग फेज मध्ये जातो, मग आपल्या प्रोडक्ट डिप्लॉयमेंट फेज मध्ये, प्रोडक्शन फेज मध्ये जातो. ही जी पूर्ण लाईफ सायकल आहे ही ऑटोमेट झाली पाहिजे, आणि ही ऑटोमेट होती जेनकिन्स फाईलनी जेव्हा आपण पाईपलाईन तयार करतो. सो जेनकिन्स फाईल इज नथिंग बट अ सिम्पल टेक्स्ट फाईल विच इज युज्ड to write the Jenkins pipeline and automate the continuous integration process. Jenkins file works as a pipeline as a code. Jenkins file pipeline as a code काम करतं. म्हणजे की तेच मी जे म्हणलो आता की जेनकिन्स फाईल मध्ये आपण त्या सगळ्या स्टेज, त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो ज्या ज्या जे जे आपल्याला अख्ख्या लाईफ सायकल मध्ये पाहिजे. जेनकिन्स फाईल इज रिटन इन कपल ऑफ वे. दोन पद्धतीने जेनकिन्स फाईल लिहिता येते. एक म्हणजे डिक्लेरेटिव्ह, दुसरी म्हणजे स्क्रिप्टेड. स्क्रिप्टेड पाईपलाईन सिंटॅक्स ही पद्धत जुनी आहे, डिक्लेरेटिव्ह आता म्हणजे नवीन आहे. मोस्टली आता डिक्लेरेटिव्ह पाईपलाईनच वापरतात. का वापरतात? कारण ते बरेचसे प्लगइन्स, म्हणजे त्याचे व्हर्जन्स जे आहेत नवीन नवीन, ते बरेचसे प्लगइन्स आपल्याला प्रोव्हाइड करतं, जेणेकरून आपल्याला पाईपलाईन लिहिणं पण सोपं जातं. सो आपल्याला पाईपलाईन बिल्ड करायची. पाईपलाईन बिल्ड कशाने होणार? जेनकिन्स फाईल थ्रू. ही जेनकिन्स फाईल आपल्याला लिहायची आहे, तयार करायची. सो आपण कुठली पद्धत वापरणार आहे? डिक्लेरेटिव्ह, नवीन वाली. बरेचसे प्लगइन्स वगैरे आपल्याला भेटतात, लिहायला सोपी आहे, इंटिग्रेशन पण सोपं आहे बाकीच्या टूल सोबत, जसं की गिट सोबत, मॅवेन सोबत, डॉकर सोबत, यांच्यासोबत इंटिग्रेशन पण सोपं होतं. सो या सगळ्या स्टेप्स आपण फॉलो करणार आहे. पहिलं काय, तर आपण एक रिपॉझिटरी आपली जी आहे पहिलीची, ती रिपॉझिटरी आपण क्लोन करणार लोकल मध्ये युजिंग व्हिज्युअल स्टुडिओ कोड. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, आपण एक नवीन जेनकिन्स फाईल तयार करणार. ती जेनकिन्स फाईल तयार कुठं करणार? तिथेच, तिथे आपली पॉम XML आहे किंवा जिथे आपला रूट आहे आपल्या रिपॉझिटरीचा, तिथेच आपण जेनकिन्स फाईल तयार करणार, क्रिएट करणार नवीन, आणि मग त्याच्यामध्ये आपण कोड लिहिणार. तो कोड कशासाठी? आपण स्टेप बाय स्टेप जाणार. पहिलं एक सिंपल स्टेज बिल्ड करू आपण, ज्याच्यामध्ये एखादा मेसेज पास करू आपण, की मग ती आपली बिल्ड स्टेज ऍड होतीये का नाही, क्रिएट होती का नाही, आपण ते बघू. मग दुसरं आपण टूल्स ऍड करून बघू, जसे की मॅवेन, तर ते होतं ते की नाही. तिसऱ्या याच्यामध्ये आपण मॅवेन बिल्ड करू, जावा प्रोजेक्ट आपला बिल्ड करू. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप करणार, जेनकिन्स फाईल मध्ये कोड लिहिणार. आणि मग जसे जसे समजा पहिली स्टेज लिहून झाली, आपण कमिट करणार, ते आपले चेंजेस पुश करणार आपल्या सेंट्रल रिपॉझिटरीला, आणि मग नंतर आपले जेनकिन्स मध्ये बिल्ड करून बघणार की होतंय का. त्याच्यासाठी आपल्याला प्लगइन पण डाउनलोड करावं लागेल, मॅवेन इंटिग्रेशन, मॅवेनसाठी. मग आता आपण पहिली स्टेप काय आपली, क्लोन रिपॉझिटरी टू लोकल युजिंग VS कोड. आता आपण पहिलं ते करू. व्हिज्युअल स्टुडिओ उघडू. आपली रिपॉझिटरी आहे गिटहब मध्ये, ही आहे ना आपली डेमो रेपो.
सो हीच आपण यूज करू. आता VS कोड मध्ये क्लोन कशी करायची मी सांगतो. विज्युअल स्टुडिओ मध्ये जायचं, Ctrl+Shift+P करायचं. इथे तुम्ही बघू शकता शो ऑल कमांड्स, Ctrl+Shift+P. सो विज्युअल स्टुडिओ बऱ्याचशा कमांड आपल्याला प्रोव्हाइड करतं. जर त्या सगळ्या बघायच्या असेल तर Ctrl+Shift+P करायचं. तर मी केलं Ctrl+Shift+P. सो आपल्याला या सगळ्या कमांड आहेत ज्या आपण विज्युअल स्टुडिओ मध्ये करू शकतो. अजून एक्स्ट्रा पाहिजे असेल तर त्याचे एक्सटेन्शन इथं एक्सटेन्शन मध्ये जाऊन डाउनलोड करायचे. ते एक्सटेन्शन येतात आपल्यासाठी. आता हे पहिलंच आहे बघा, गिट क्लोन रिसेंटली यूज. याच्यावरती क्लिक करायचं. आता इथं आपला गिटअपचा आपल्या रिपॉझिटरीचा URL द्यायचा. तो कुठून घ्यायचा? इथून HTTPS कॉपी करायचं, इथे यायचं, पेस्ट करायचं, एंटर. तर ते विचारेल की कुठे करायचे तुम्हाला, लोकेशन सांगा. मी डेस्कटॉपच करतो. डेस्कटॉप वरती झाली असणार. झाली. आपण ती ओपन करू. तर ही आपली सोर्स कोड. याच्यामध्ये आपला जावाचा प्रोजेक्ट, याच्यामध्ये आपला टेस्ट, याच्यामध्ये आपली टेस्ट केस, याच्यामध्ये आपले टेस्ट केस. आता इथेच आपण जेनकिन्स फाईल क्रिएट करणार. कुठे? इथे माय ऍप मध्ये. म्हणजे इथे जेव्हा आपण माय ऍप मध्ये जातो, जिथे आपल्या सोर्स फोल्डर आणि pom.xml फाईल आहे, तिथून जिथं आपला सोर्स आहे तिथं जेनकिन्स फाईल क्रिएट करू आपण. सो क्रिएट इथे जेनकिन्स फाईल किंवा कुठलीही फाईल क्रिएट करण्यासाठी इथे तुम्हाला दिसतंय न्यू फाईलचं ऑप्शन. इथे क्लिक करायचं. सोर्स मध्ये जाते. आता इथे द्यायचं नाव जेनकिन्स फाईल आणि हे असंच द्यायचं, जे कॅपिटल जेनकिन्स आणि मध्ये स्पेस नाही, F छोटा, जेनकिन्स फाईल असंच नाव द्यायचं. F मोठा नाही, स्पेस नाही, जे छोटा नाही, सेम असंच द्यायचं. तेव्हाच ती ऍज अ जेनकिन्स फाईल डिटेक्ट होईल, नाही तर डिटेक्ट करता येणार नाही. ती दुसरी कुठली तरी फाईल गृहीत धरल्या जाईल. सो अशीच क्रिएट करायची. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोड लिहायचा आहे. कोड कशासाठी लिहायचा आहे? पहिला तर बिल्ड स्टेज. आपली एक सिंपल स्टेज बिल्ड होतीये का नाही, क्रिएट होतीये का नाही जेनकिन्स पाईपलाईन थ्रू, ते आपण बघू. सो हे आपलं जे आर्टिकल आहे हे आपण फॉलो करणार आहोत. म्हणजे ह्या स्टेप्स सगळ्या. हा जो कोड आहे हा आपण 1 बाय 1 घेणार आहोत. आता हा इथे इंटिग्रेटेड, म्हणजे जेव्हा आपला हा पूर्ण टास्क आहे आपला, तेव्हा ऍट द एंड ऑफ द टास्क आपल्याला हा कोड आपण रन करणार आहोत. पण आता आपल्याला समजण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. सो आता माझ्या लोकल मध्ये पण सेम तेच डॉक्युमेंट आहे. आता हा जो कोड आहे हा वाला, हा आपण घेणार आणि चेक करणार. ह्याच्यामध्ये काय, आता डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन जी असते ना, ती पाईपलाईन ह्या लेवल पासून स्टार्ट होती आणि जी स्क्रिप्टेड वाली ती नोड पासून चालू होती. तर ह्या पाईपलाईन मध्ये एजंट असतात, म्हणजे आपल्याला आपली पाईपलाईन किंवा ही जेनकिन्स फाईल, आपला जो जॉब आहे तो कुठे रन करायचा आहे. सो इथे एजंट किंवा मग आपल्या डॉकर असेल, कंटेनर असेल, तर तशा. आता आपण सध्यासाठी तर एनएस ठेवू. मग त्याच्यानंतर असतं स्टेजेस, बरं का. स्टेजेसच्या आत स्टेज. पहिलं स्टेजेस मध्ये स्टेज आणि त्या प्रत्येक स्टेज मध्ये स्टेप्स. पहिलं पाईपलाईन, हा एक जनरल स्ट्रक्चर आहे पाईपलाईनचा. हे कोड कुठून घेतला? हा आपल्या डॉक्युमेंट मध्ये आहे ना. अच्छा, डॉक्युमेंटची लिंक पाठवतो मी. ठीक आहे. हा स्ट्रक्चर आहे. हा जरी तुम्हाला अजून जर जेनकिन्स फाईल बद्दल जर अजून स्ट्रक्चर झाले किंवा अजून कुठले कोड झाले किंवा कुठले इंटिग्रेशन झालं, तर त्यांच्या जेनकिन्सच्या ऑफिशियल गाईडलाईन वरनं पण भेटतील. आणि आपण जे टास्क करणार आहोत त्याचे सगळे डॉक्युमेंट आपल्या साईटवरती पण भेटतील. हा पाईपलाईनचा स्ट्रक्चर असतो जेनकिन्स फाईलचा. सो पाईपलाईन, कर्ली ब्रेसेस ओपन, एजंट, मग त्यानंतर स्टेजेसच्या आत स्टेज,
स्टेजच्या आत स्टेप्स. मग इथं इथं काही आपण नाव देऊ शकतो. म्हणजे इथं जे नाव देऊ ते नाव आपल्या जेनकिन्स मध्ये रिफ्लेक्ट होणार आहे त्या स्टेजसाठी. सो मग नंतर स्टेप्स मध्ये आपलं सगळं येणार. म्हणजे जसं की आता समजा हा मेसेज आहे, इको मेसेज, दिस इज माय फर्स्ट मिनिमल पाईपलाईन. मग काही येऊ शकतं आपल्या शेल कमांड्स येऊ शकतात, काही इन्स्ट्रक्शन्स येऊ शकतात, स्क्रिप्ट असेल स्क्रिप्ट येऊ शकते. या सगळ्या स्टेप्सच्या अंडर येतात. सो पाईपलाईन, मग स्टेजेस, मग स्टेप्स, सॉरी स्टेज आणि मग स्टेप्स. आता आपण हे सेव्ह करू. यात आपण हे काय करणार आहोत, कमिट. कारण हे सगळं आपल्या लोकल रिपॉझिटरीवर चाललंय. हे आपल्या गिटहबच्या रिपॉझिटरीवरती रिफ्लेक्ट झालं पाहिजे. तेव्हाच आपण नंतर ती रिपॉझिटरी, तो कोड सगळा फेच करू शकतो जेनकिन्स मध्ये. सो आता पहिला आपण कमिट करू. आता इथे काही आपण मेसेज देऊ शकतो, जसं की फर्स्ट स्टेज असं दिला. ह्या टिक वरती क्लिक करायचं. कमिट झालं. आता हे 3 डॉट दिसतात, ह्या 3 डॉट वरती जायचं आणि इथं पुशचा ऑप्शन आहे. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला एक दाखवतो. इथे आपण व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये एक फीचर आहे. आपण आपली जेनकिन्स फाईलला व्हॅलिडेट करू शकतो. पण त्याच्यासाठी हे एक्सटेन्शन डाउनलोड करावं लागतं व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये. हे जेनकिन्स पाईपलाईन लिंटर कनेक्टर हे डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं. जे व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्येच इथं सर्च करायचं आणि इन्स्टॉल करायचं. एवढं सोपं आहे. इथं सेटिंग्स मध्ये जायचं. इथे थोडेसे चेंजेस करायला लागतात प्रत्येक वेळेला. म्हणजे URL द्यावा लागतो. होते का बघू आपण. व्हॅलिडेट जेनकिन्स फाईल हे व्हॅलिडेट करतं थोडक्यात. म्हणजे आपला कोड बरोबर आहे की नाही, किंवा सिंटॅक्टिकल काय, सिंटॅक्स एरर काय आहेत का, कुठे कर्ली ब्रेसेस रिमेनिंग आहे किंवा काय असं. URL चेंज करायचा असतो. ते व्हिज्युअल स्टुडिओ पण फ्री डाउनलोड होतं का? हो, फ्री डाउनलोड होतं. ते दाखवशील एकदा व्हिज्युअल स्टुडिओ काय काय कसं डाउनलोड करायचं दाखवशील. हा, मी नंतर दाखवतो. ओके. आपला पहिला इन्स्टन्स चालू करू. आपला हा वाला आहे. स्टार्ट करू. म्हणजे असं मॅन्डेटरी नाहीये की आपण व्हिज्युअल स्टुडिओ यूज केलं पाहिजे. कुठलंही टेक्स्ट एडिटर केलं तर चालतो. जस्ट आपण करतोय आपल्या टास्क साठी, वापरायला पण इझी आहे. तर इथे आपल्याला द्यायचंय URL. जेनकिन्स चालू करू, मग तो URL तिथे देऊ. म्हणजे तो व्हॅलिडेट करू शकतो जेनकिन्स फाईल. जर एक्स्ट्रा स्पेस कुठे असेल किंवा कर्ली ब्रेसेस नसेल तर आपल्याला तो तिथल्या तिथे सांगतो. आपला वेळही वाचतो. नाहीतर मग आपण इथं कमिट करणार, पुश करणार, जेनकिन्स मध्ये जाऊन बिल्ड करणार, मग नंतर कळणार. त्यापेक्षा आपल्याला इथलं इथं कळतं. युजर
युजर नेम एवढं पण ठीक आहे, बस होऊन जाईल. ते करू आपण Ctrl+Shift+P आणि इथं व्हॅलिडेट जेनकिन्स फाईल. त्यांना अच्छा आता बघ होतं प्रत्येक फक्त URL चेंज करायचा असतो. आता जे ब्रॅकेट टाकून ऍड केला ना तो आकाश, कुठले ब्रॅकेट सर? अच्छा ते बघायचं. हा इथे बघा जेनकिन्स फाईल सक्सेसफुली व्हॅलिडेटेड. आता ते आपल्याला सांगते की व्हॅलिडेटेड झालेली आहे. सो आता आपण पुढे जाऊ शकतो. आता जर मी हा कर्ली ब्रेसेस जर काढला आणि जर आता व्हॅलिडेट केलं, एरर एक मिनिट सेव्ह नाही केलं मी त्याच्यामुळे. आता त्यांनी सांगितलं लाईन नंबर 10 एक्सपेक्टिंग 1 कर्ली ब्रेसेस. सो हा एक खूप चांगला फीचर आहे जेणेकरून आपण आपली जेनकिन्स फाईल टाइम टू टाइम व्हॅलिडेट करू शकतो की कुठे चुकतंय का आपलं. आपण हे कमिट करू. फर्स्ट परत व्हॅलिडेट करून बघू. फर्स्ट स्टेज कमिट पुश. ही इथे गिटहबला झालेली असणार. झाली जेनकिन्स फाईल नवीन क्रिएट झाली. सो आता आपल्याला नवीन जॉब क्रिएट करायचा आहे जेनकिन्स मध्ये आणि मग तिथे प्लगइन इन्स्टॉल करून जॉब कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याला हा पाथ द्यायचा आहे. आपण जेनकिन्स मध्ये जाऊ. सो आता ऍज पर आवर डॉक्युमेंट स्टेप्स काय काय आहेत आपण बघू. आता हे लॉग इन जेनकिन्स आपण हे केलं काय की प्लगइन इन्स्टॉल करायचा कुठला हा गिटहब साठी आहे. आपल्याला मॅवन इंटिग्रेशन करायचं आहे. सो मॅनेज जेनकिन्स. मग इथे मॅनेज प्लगइन्स मध्ये अवेलेबल सेक्शनला सर्च करायचं आपण मॅवन इंटिग्रेशन. आलं पहिलं आलं. हे सिलेक्ट करायचं चेकबॉक्स आणि इथे क्लिक करायचं डाउनलोड नाव आणि इन्स्टॉल आफ्टर रिस्टार्ट. डाउनलोडेड सक्सेसफुली. आता या रिस्टार्टच्या चेकबॉक्स वरती क्लिक करू. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ग्लोबल टूल कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याला मॅवन ऍड करायचंय.
हे नाव लक्षात ठेवायचं आपण. लक्षात म्हणजे इथं आपल्याला नंतर कळतं, पण हेच नंतर आपण जेव्हा आपण जेनकिन्स फाईल मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये आपण हे व्हेरिएबल डिक्लेअर करू तेव्हा आपल्याला मॅवेनच द्यायचे. जर हे मॅवेन अप्पर केस मध्ये असेल तर आपण कोड लिहिताना पण तिथं मॅवेन अप्पर केस मध्येच द्यायचं. मी सांगतो तुम्हाला कधी. मग नंतर क्रिएट पाईपलाईन जॉब, मग न्यू जॉब मध्ये या नेक्स्ट पुढच्या स्टेप्स येतात, आपण बघूच ते. झालं. एकदा चेक करू परत. मॅनेज जेनकिन्स, मॅनेज प्लगइन्स. अवेलेबल मध्ये चेक करू. तर तिथं नाही दिसलं तर आपण समजून जाऊ की झालंय. झालंय. सो आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली? ग्लोबल टूल कॉन्फिगरेशन. सो आता ग्लोबल टूल कॉन्फिगरेशन मॅनेज जेनकिन्स मध्ये जायचं. इथे ग्लोबल टूल कॉन्फिगरेशन आहे सिस्टीम कॉन्फिगरेशन मध्ये. इथे जायचं ग्लोबल टूल कॉन्फिगरेशन. इथे यायचं ऍड मॅवेन. इथे त्याचं नाव इथे काही देऊ शकतो. म्हणजे आता मी देतो तेच सेम देतो मॅवेन, कळायला सोपं जाईल असं. इथं जे नाव दिल ते फक्त लक्षात ठेवायचं, किंवा जर नसेल लक्षात मग परत इथे येऊन चेक करायचं. आता व्हर्जन इथं आपण 3.8.1 तो स्टेबल व्हर्जन आहे, तोच हे करू. बाकी जेडीचं पण केलेले आपण जेडीके इन्स्टॉल. ठीक आहे, आपण तरी चेक करू. आता आपण काय काय केलं? जेनकिन्स फाईल क्रिएट केली, मग प्लगइन इन्स्टॉल केला, ग्लोबल टूल कॉन्फिगरेशन मध्ये मॅवेन ऍड केलं. आता नेक्स्ट स्टेप आहे क्रिएट पाईपलाईन जॉब. मग आता न्यू आयटम मध्ये जायचं. इथं जॉबचं नाव द्यायचं, जसे की फर्स्ट पाईपलाईन. आणि इथं आता पाईपलाईन सिलेक्ट करायचं, मॅवेन नाही. आता आपण पाईपलाईन थ्रू मॅवेन बिल्ड करणार आहोत. सो इथं आता पाईपलाईन सिलेक्ट करायचं. फ्रीस्टाईल पण नाही, मॅवेन पण नाही, पाईपलाईन. ओके क्लिक करायचं. हे डिस्क्रिप्शन ऑप्शनली आपल्याला द्यायचं तर देऊ शकतो, जसं की हॅलो, दिस इज माय फर्स्ट पाईपलाईन असं. हे काय फक्त नंतर रिफ्लेक्ट होतं तिथं आपल्या डॅशबोर्ड वरती. आता इथं गिटहब प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आपला. हा चेकबॉक्स सिलेक्ट करायचा गिटहब प्रोजेक्ट वाला, आणि इथं प्रोजेक्टचं URL द्यायचं. सो प्रोजेक्टचं URL कुठून घ्यायचं? गिटहब मधून. इथून वरतून कॉपी करायचं, पेस्ट करायचं. आता हे ट्रिगर्स आहेत. इथे ट्रिगर्स आपण सेट करू शकतो, जसे की बिल्ड आफ्टर अदर प्रोजेक्ट्स आर बिल्ड पिरियडिकली. जर आपल्याला काही काही वेळेनंतर जर बिल्ड ठेवायचे असेल तर तसं. डिसेबल दिस प्रोजेक्ट, अशा गोष्टी. किंवा जर स्क्रिप्ट थ्रू तुम्हाला ट्रिगर बिल्ड करायचे असेल तर तसं. आपल्याला त्याची काही गरज नाहीये. सो आता इथे पाईपलाईन. आता इथे ते ऑप्शन देतात की तुम्ही इथे पाईपलाईन द्या, किंवा मग दुसरं देतात पाईपलाईन स्क्रिप्ट फ्रॉम SCM. SCM म्हणजे काय? सोर्स कोड मॅनेजमेंट, जे की आपलं गिट आहे. आपली जेनकिन्स फाईल कुठे आहे? आपली पाईपलाईन कुठे आहे लिहिलेली? गिटहब मध्ये. GitHub मध्ये. सो आपण हा सिलेक्ट करणार आणि ह्याच्या थ्रू पुढचं कॉन्फिगरेशन करणार. जर तुम्हाला इथे लिहायचे असेल तर आपण इथेही लिहू शकतो. इथं ते सॅम्पल साठी देतात की ट्राय अ सॅम्पल पाईपलाईन हॅलो वर्ल्ड साठी अशी आहे. जसं की आपली पण ऑलमोस्ट सेमच आहे. आपला फक्त मेसेज वेगळा आहे, तो की प्रिंट होईल असं. मग जर गिटहब प्लस मॅवेनचं इंटिग्रेशन असेल तर ते ऑलमोस्ट स्ट्रक्चर आपल्याला देतं. आपल्याला आपल्यानुसार फक्त चेंजेस करायचे आहेत. स्क्रिप्टेड पाईपलाईन, मी जसं मगाशी म्हणलो, स्क्रिप्टेड पाईपलाईन नोड पासून चालू होती. मग इथं मॅवेनचं होम, मग ते डिक्लेअर करायचं, मग स्टेज असं. पण आपण
पाईपलाईन स्क्रिप्ट फ्रॉम SCM करणार आहोत. त्यावर क्लिक करायचं. आता इथे SCM कोणते आपलं गेट ते सिलेक्ट करायचं. रिपॉझिटरीचा URL द्यायचा. रिपॉझिटरीचा URL इथून कॉपी करायचा. HTTPS इथे पेस्ट करायचा. क्रेडेन्शियल्स मध्ये जे आपण ऍड केलेले आहेत गिटहबचे तेच करायचे. आपली ब्रांच आहे मेन, सो इथे चेंज करायची. जसं की मागच्या वेळेस म्हणलो जेनकिन्स बाय डिफॉल्ट मास्टर देतं. इथं आपल्याला मेन चेंज करायचं आहे आणि इथं द्यायचं आहे जेनकिन्स फाईलचा पाथ. आपली जेनकिन्स फाईल कुठे आहे? माय ॲप मध्ये जेनकिन्स फाईल. सो इथून घ्यायचं माय ॲप एवढं घ्यायचं. हे माय ॲप पासून का घ्यायचं? कारण आपली रिपॉझिटरी मध्ये जेव्हा आपण एंटर करतो इथे जेव्हा रिपॉझिटरी उघडतो तेव्हा पहिला फोल्डर हा आहे माय ॲप. मग त्याच्यानंतर जेनकिन्स फाईल. सो तिथून घ्यायचा पाथ इथे पेस्ट करायचा. सेव्ह. तर आपण बिल्ड करू आणि चेक करू की आपण जी ही स्टेज आहे ही वाली कुठली बिल्ड स्टेज ज्याला आपण नाव दिले बिल्ड म्हणून, ही स्टेज ऍड झाली आहे का आणि हा मेसेज प्रिंट होतोय का हे आपण चेक करू. बिल्ड नाव. जर काय एरर असेल काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला ते कन्सोल आउटपुट मध्ये दिसतील. सक्सेसफुल. फिनिश सक्सेस. इथं आपला जो मेसेज आहे हा दिस इज माय फर्स्ट मिनिमल पाईपलाईन तो इथे प्रिंट झालेला आहे. आणि जो आपला कमिट मेसेज आहे कमिट मेसेज पण आलेला आहे. आपण इथे बघू स्टेज इथे बघा बिल्ड जे आपण नाव इथे दिलेलं आहे या स्टेजचं ते इथे दिसणार बिल्ड. सो आपली ही स्टेज क्रिएट झालेली आहे बिल्डची. आता नेक्स्ट स्टेप काय होते आपली की आता दुसरी स्टेज आपल्याला ऍड करायची आहे ज्याच्यामध्ये आपण टूल्स ऍड करतोय. जसं की मॅवेन हे टूल आपण आपल्या पाईपलाईन थ्रू ऍड करतोय. सो आता तो कोड घेऊ आपण. हा कोड तर हे हा आणि आपला आत्ताचा हा आणि हा ह्याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की आपण एक मिनिट टूल्स आपण फक्त हे एवढं घेऊ टूल सेक्शन घेऊ. त्याने आपल्याला कळेल की आपल्याला टूल्स ऍड होत आहेत का. इथे द्यायचंय टूल्स हा सेक्शन. JDK नसलं तरी चालेल आपल्याला. आता फक्त मॅवेनची कन्सर्न आहे. सो मॅवेन हा टूल किंवा ही एक स्टेज ही आपली ऍड होती का आता आपण हे बघू पहिलं. सो सेव्ह करू. आता इथे मी मॅवेन दिले. आता मी जसं मागाशी बोललो की आपल्याला हेच ते नाव लक्षात ठेवायचं. आता मी ते अप्पर केस मध्ये मॅवेन दिलं तर म्हणून मी ते अप्पर केस मध्ये. तर तिथं मी लोअर केस मध्ये जर दिलं असतं छोटं मॅवेन किंवा M कॅपिटल बाकीचं सगळं लोअर केस मध्ये तर मी तसं लिहिलं असतं. सो तिथं जे आपण नाव डिक्लेअर करतो ते लक्षात ठेवायचं आणि इथं तसं द्यायचं. आता जसं मॅवेन त्याच्या पुढे जे काय आपण टूल कॉन्फिगर केलेले त्याचं नाव JDK त्याचं जे नाव असेल किंवा जो जे काही कीवर्ड असेल जो नाव असेल जो लेबल असेल तो हे असं आपण बाकीच्या याच्यासाठी बाकीच्या टूलसाठी पण करू शकतो. जसे की बाकीचे बिल्ड टूल आहेत ग्रायडल झाले किंवा असे ह्या टूलसाठी पण आपण करू शकतो. आता आपण हे ऍड होतंय का बघू. ह्याच्यामध्ये आपण चेंजेस काय केले आता फक्त हा टूल्स हे 3 लाईन हे टूल ऍड करतो आपण मॅवेन. सो सेव्ह करू. व्हॅलिडेट करून बघू. जेनकिन्स फाईल सक्सेसफुली व्हॅलिडेटेड. परत आता कमिट करायचं. कमिट मध्ये काय करू की सेकंड स्टेज असं करू आपण. पुश करू. बिल्ड नाव. सो आपलं मॅवेन ची जी स्टेज आहे ते टूलचे इथे बघा टूल डिक्लेरेटिव्ह टूल इन्स्टॉल जो आपला आहे मॅवेन हा वाला टूल तो ऍड झालेला आहे आणि आपलं जॉब पण सक्सेसफुली बिल्ड झालेला आहे. सो आता आपलं नेक्स्ट स्टेप जी आहे
की रन मॅवन बिल्ड. आता आपण ऍक्च्युअल कोड बिल्ड करणार आहोत. ऍक्च्युअल कोड किंवा आपण त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो ही वाली स्टेज पण ऍड करून बघू स्टेप बाय स्टेप, आणि नंतर पोस्ट वाली सेक्शन घेऊ. पोस्ट वाली सेक्शन म्हणजे डॉक्युमेंट मध्येच दाखवतो. ही पोस्ट सेक्शन जी असती ही जनरली आपले टेस्ट रिपोर्ट जनरेट करायचे असतील किंवा काय अलर्ट्स असतील वगैरे, त्यासाठी ही पोस्ट सेक्शन असतं त्या गोष्टींसाठी. आता आपण काय करू, टूल जो आपण ऍड केलाय तो इनिशियलाइज करू आणि मॅवन बिल्ड करू. हे होते का बघू. सो हा कोडच घेऊ आपण पूर्ण. इथे रिप्लेस करू. सेम आहे, फक्त आता स्टेज मध्ये आपण, तुम्ही सांगतो काय काय केले आपण. एकच मिनिट फक्त. पाईपलाईनचा आपण क्लोज करू. एकदा व्हॅलिडेट करून बघतो, मग मी सांगतो. ठीक आहे. ओके, व्हॅलिडेट. आता आपण मगाशी जी आपली पाईपलाईन होती आणि ह्याच्यामध्ये चेंजेस काय आहेत. आता आपण स्ट्रक्चर सेम आहे, पाईपलाईनचं स्ट्रक्चर बदलत नाही. सेम पाईपलाईन, एजंट, मग स्टेजेस, त्याच्या आतमध्ये स्टेज, मग त्याच्या आतमध्ये स्टेप्स. त्या स्टेप्स मध्ये आपल्याला जे काय करायचे ते येतं. सो आता सेम आहे, फक्त आपण जी मगाशी ती एक एक्झाम्पल म्हणून घेतली होती आपण, की ऍड होतोय का नाही. आपण इथं जे लिहितोय, इथं जो कोड लिहितोय तो त्याचा काय तिकडे इफेक्ट पडतोय का नाही, आपल्याला काय आउटपुट भेटते का नाही, म्हणून फक्त आपल्याला आपण ती एक एक्झाम्पल म्हणून फक्त ती हॅलो घेतली होती. सॉरी, दिस इज माय मिनिमल पाईपलाईन, फक्त एक्झाम्पल साठी. आता आपल्याला मेन काम करायचंय काय, तर मॅवन बिल्ड करायचंय. सो आता आपल्या स्टेज मध्ये काय येणार, एको आपण हे पाथ व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. म्हणजे M2 होम हा व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, ज्याच्यामध्ये आपला पाथ असेल. कुठला पाथ, तर मॅवन होमचा. तो मॅवन होम कुठे, ओपीटी मॅवन मध्ये. आपण मागच्या वेळी जेव्हा मॅवन इन्स्टॉल केलं होतं. सो आपला M2 इथं मी दाखवतो एक मिनिट. मोबाईल स्ट्रीम मध्ये आपण परत चेक पण करू शकतो. मी दाखवतो मॅवन होम. आपण लॉग इन करू, कनेक्ट होऊ. आता इथे पहिले आपण आधीचे वापरलेले सेशन्स असतात, सो इथून पण आपण डायरेक्ट करू शकतो. फक्त इथं राईट क्लिक करायचं, एडिट सेशन मध्ये जायचं आणि इथं जुने आयपी शी आपला पहिला आयपी रिप्लेस करायचा. म्हणजे पहिला आयपी जुना आयपी चेंज करायचा आणि आपला आत्ताचा आयपी जो आहे हा वाला, तो इथं फक्त रिप्लेस करायचा आणि ओके, बस. आता ते आपण त्यावर जर क्लिक केलं तर आपली आत्ताची मशीन चालू होती. मग परत इथं नवीन सेशन मध्ये जाऊन SSH मध्ये जाऊन इथं परत द्यायचं, मग परत की ऍड करायची, याची गरज नाही. इथून आपण डायरेक्ट आहे त्याला फक्त आयपी बदलायचा, आपण मशीनला कनेक्ट होतो. स्क्रीन क्लिअर करतो. तर मी जर मॅवन व्हर्जन चेक केलं, सो इथं दिसतंय मॅवन होम ओपीटी मॅवन. सो आपल्याला इथून मॅवन होमचा पण पाथ कळतो, तोच इथं द्यायचा इथे. आणि दुसरी जी स्टेज आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, बिल्ड. इथं मॅवन होमचं इनिशियलायझेशन आहे, इथं आहे बिल्ड. बिल्ड म्हणजे आपला जो जावाचा प्रोजेक्ट आहे तो मॅवन मध्ये बिल्ड करायचा, जे की आपण मागच्या टास्क मध्ये, मागच्या सेशन मध्ये आपण कॉन्फिगर जेनकिन्स मध्येच केलं होतं, युजिंग फक्त जेनकिन्स. आता आपण जेनकिन्स फाईल म्हणजे कोड लिहून आपण बिल्ड करतोय. सो ही बिल्ड स्टेज. ह्याच्यावरती किंवा ह्या नावावरती काही नाही, आपण हे काही नाव देऊ शकतो. जे नाव देऊ ते इथं दिसेल, बाकी काही नाहीये. इम्पॉर्टंट आहे ह्याच्या आतमधलं, की आपण इथं काय व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, आपण इथं काय इन्स्ट्रक्शन पास करतोय किंवा काय कमांड देतोय ते. इथं आपण काय केलंय, मॅवन इनिशियलाइज केले आणि इथं बिल्ड केले. स्वतः हे जे आहे DIR डायरेक्टरी म्हणजे, आणि ही SH कमांड, शेल कमांड. सो आपल्याला ही जी शेल कमांड आहे ही कुठे रन करायची, म्हणजे आपली वर्कस्पेस कुठे आहे ते पहिले आपल्याला इथं डिक्लेअर करायला लागतं. तर इथं आपल्याला वर्कस्पेसचा पाथ द्यायला लागतो. आता आपण आपल्या वर्कस्पेसचा पाथ घेऊ. आपली वर्कस्पेसचा पाथ काय, इथे आपल्याला कन्सोल आउटपुट मध्ये दिसतं. हा पाथ घ्यायचा, कॉपी करायचा, तो फक्त
इथं रिप्लेस करायचा. चेंज काहीच होणार नाही. बघा वायर लिव्ह जेनकिन्स वर्कस्पेस, वायर लिव्ह जेनकिन्स वर्कस्पेस, फक्त आपला हा जो जॉब नेम आहे ना तो चेंज होईल. दाखवतो. ह्याच्याऐवजी आपली वर्कस्पेस बघितलं तुम्ही, फक्त फर्स्ट पाईपलाईन मी अंडू करतो. डेमो पाईपलाईन टास्कच्या ऐवजी फर्स्ट पाईपलाईन आली. बस ही डायरेक्टरीचा आपला वर्कस्पेसचा पाथ दिला. नंतर ही शेल कमांड, SH म्हणजे शेल कमांड. तर MVN-B-D स्किप टेस्ट क्लीन पॅकेज. आता MVN काय, जे मी मागच्या वेळेस मॅवेनचे फेजेस सांगितले होते, जेव्हा आपण आपले मॅवेनचे गोल्स असतात, मॅवेन क्लीन, मॅवेन पॅकेज, मॅवेन टेस्ट, मॅवेन कंपाईल, त्याचा कमांड लाईन टूल ते आहे MVN. हे स्किप टेस्ट -D स्किप टेस्ट हे कशासाठी वापरतो आपण, की जर इन केस जर रन टाइम मध्ये किंवा आपलं जर हे कंडिशनल लूप मध्ये गेलं तर ते इग्नोर करण्यासाठी आपण स्किप टेस्ट -D स्किप टेस्ट हे आपण वापरतोय. हे नाही वापरलं तरी पण चालू शकतं, मी काढून, पण आपण तेच करू. आणि इथे आपले जे काही गोल्स असतील, आता आपण हे पॅकेज क्लीन आणि पॅकेज, हे पॅकेज का दिलेलं आहे हे इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला जार फाईल क्रिएट करायची, त्याच्यामुळे आपण ते पॅकेज दिलेलं आहे. जर आपल्याला आपली जर गरज फक्त कंपाईलची असेल, सो इथं पॅकेज काढून आपण कंपाईल देऊ शकतो. क्लीनच्या पुढं कंपाईल. टेस्ट असेल तर कंपाईल नंतर टेस्ट, म्हणजे कंपाईल स्पेस टेस्ट, अशा गोष्टी आपण करू शकतो. आपल्याला आता मेन गोल आहे पॅकेज क्रिएट करणं, म्हणजे जार फाईल क्रिएट करणं. एक्झिक्युटेबल फाईल आपली तयार झाली पाहिजे आपल्या जॉबची, आपल्या प्रोजेक्ट, आपल्या बिल्डची. सो आता सेव्ह करू आपण. कमिट करू. कमिट काय आपला, जसे की मॅवेन बिल्ड स्टेज. आता पुश करू. गिटहबला एकदा चेक करू आपण. जेनकिन्स फाईल बघा, आता झाले रिफ्लेक्ट, आपला कोड रिफ्लेक्ट झालेला आहे, ऍड झालेला आहे. सो आता बिल्ड करू आपण. आता तुम्हाला जर असा डाऊट असेल की आपण इथे कोड लिहितोय आणि त्याला कसं माहिती की आपला तो जो आपला जावाचा प्रोजेक्ट आहे तो घ्यायचा आहे, त्याला कसं कळत असेल, कारण आपण जेव्हा ह्याचं कॉन्फिगरेशन केलं जेनकिन्स मध्ये पाईपलाईन फ्रॉम SCM, सो तेव्हा आपण आपली गिटची रिपॉझिटरीचा URL दिलेला आहे, तो तिथूनच कोड उचलणार. सक्सेसफुल मॅवेन बिल्ड आपला सक्सेसफुल झालेला आहे. इथे कन्सोल आउटपुट मध्ये पहिला टाइम जेव्हा होतो तो थोडासा वेळ घेतो. हे जे आहे ते म्हणजे त्या प्रोजेक्टची डिपेंडन्सी डाउनलोड करतो हा सगळं. हा, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. आता नेक्स्ट टाइम पासून तेवढा वेळ घेणार नाही, कारण त्यांनी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे. इथे बघू शकतो आपण. बिल्ड सक्सेस, बिल्डिंग जार, वायर लिव्ह जेनकिन्स वर्कस्पेस, फर्स्ट पाईपलाईन म्हणजे आपल्या जॉबचं नाव, माय ऍप टार्गेट मध्ये आपण हा स्नॅपशॉट, म्हणजे ही जार फाईल क्रिएट केलेली आहे त्यांनी आपल्या जॉबने. ओके, इथे बघू शकतो आपण इनिशियलाइज आणि बिल्ड किती वेळ घेतला, आणि ह्या सक्सेसफुल. आता ह्या जर चुकीच्या झाल्या असत्या किंवा ह्या अनसक्सेसफुल झाल्या असत्या तर हे ब्लॉक रेड आले असते, ग्रीन नसते आले. जेव्हा सक्सेसफुल होतो तेव्हाच हे ब्लॉक ग्रीन येतात. सो आपण हे 3 स्टेज कुठल्या, टूल्स, इनिशियलाइज आणि बिल्ड, या 3 ऍड झाल्या इथं, आणि आपली ही पाईपलाईन तयार झाली. सो आता ही तुमची ऑटोमेटेड CI पाईपलाईन तयार झाली आपली. आता जेव्हा डेव्हलपर तिकडनं कमिट करेल, आपल्याला फक्त जर आपलं म्हणजे हे जर कॉन्फिगरेशन आपण केलेलं असेल, पाईपलाईन जर लिहून ठेवलेली असेल, आपल्याला फक्त आपण जेव्हा बिल्ड नाव करू किंवा आपण जेनकिन्स मध्ये आपोआप आपला प्रोजेक्ट बिल्ड होतो.
सो आता परत म्हणजे जे आपण मागच्या सेशन मध्ये जसं केलं की कॉन्फिगरेशन मध्ये मग पॉम एक्सएमएलचा फाईल पाथ द्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या गरज नाही. इथं फक्त आता जेनकिन्स फाईलचा पाथ द्या. बाकी ज्या काही गोष्टी करायच्यात हे तर फक्त मॅवेन पुरतं झालं. नंतर तुम्हाला समजा सोनार क्यूब हा टूल माहितीये का? तो कोड कव्हरेज टूल आहे. म्हणजे तिथे आपल्याला आपले कोड म्हणजे कुठला आपला जावाचा कोड हा वाला ह्या कोडमध्ये जर काही एरर्स असतील, काही बग्स असतील, काय म्हणजे जसं की एक्स्ट्रा काही गोष्टी असतील ज्याची काही गरज पण नाही किंवा अशा जे काय कोड कव्हरेज आहे ते काम ते सोनार क्यूब करतं. मग ते छोट्या छोट्या युनिट टेस्ट परफॉर्म करतं आपल्या कोडवरती. मग त्या टेस्ट रिपोर्ट जनरेट करतं. मग त्या टूल सोबत जर आपल्या जेनकिन्सला जर इंटिग्रेट करायचं असेल तर त्याच्यासाठी पण इथं खाली एक स्टेज ऍड करायची आणि त्याच्यामध्ये त्याचा कोड लिहायचा. इथून पुढं ज्या गोष्टी जे टूल आपल्याला जेनकिन्स सोबत इंटिग्रेट करायचे, जे टास्क परफॉर्म करायचे ते सगळे आपल्याला जेनकिन्स फाईल थ्रूच करायचे. इथे कोड लिहायचा आणि आपलं टास्क परफॉर्म करायचं. मग आपली पूर्ण पाईपलाईन जी असती म्हणजे इथं आपल्याला जी दिसते आता ही मॅवेन. आता नंतर आपण जर सोनार क्यूब ऍड केलं तर इथं सोनार क्यूब नावाची एक ऍड होईल. नंतर जर नेक्सस सोबत केलं तर ते एक स्टेज ऍड होईल. सो अशी इथे पूर्ण आपली एक पाईपलाईन बिल्ड होती, ऑटोमेटेड पाईपलाईन. म्हणजे जिथं कुठेही आपल्याला मॅन्युअल गोष्टी म्हणजे स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट मॅन्युअली करायची गरज नाही. तुझी जर जेनकिन्स फाईल जर लिहिलेली असेल पूर्ण प्रॉपर लिहिलेली असेल, जर जेनकिन्स प्रत्येक टूल सोबत सक्सेसफुली इंटिग्रेट झालेला असेल, सो आपल्याला फक्त बिल्ड करायचंय. आपली ऑटोमेटेड पाईपलाईन आपली जी लाईफ सायकल आहे ती रन होणार. सगळ्या स्टेजेस मध्ये सगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये स्टेप बाय स्टेप जाणार. जसे तू इन्स्ट्रक्शन दिलेले असतील तुझ्या जेनकिन्स फाईल मध्ये तशा जसा कोड लिहिलेला असणार तसा तुझा हा जॉब पुढे 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 सरकणार. इथून जर तू दिला की मॅवेनचा फक्त इनिशियलाइज करा, बिल्ड करूच नका, तो तिथेच थांबणार. सो सगळं मग स्टेजेसच्या आत स्टेज मोस्टली जेनकिन्स फाईल लिहिताना कर्ली ब्रेसेस मध्येच थोडे प्रॉब्लेम होतात, कमी जास्त होतात, पुढे मागं होतात. पाईपलाईन बंद करायची राहते किंवा कधी स्टेजेस बंद करायचे राहतात असं. आकाश प्रत्येक वेळेला कोड डिफरंट असेल ना हा पाईपलाईनचा? प्रत्येक वेळेला म्हणजे आता ह्या टास्कला तर हाच राहील. पुढचा टास्क जेव्हा असेल तर पुढचा म्हणजे टास्क स्टेप्स चेंज होतील. स्टेप्स चेंज होईल. म्हणजे इथं नवीन एक स्टेज आता ही जशी आहे ना ही स्टेज इथे एंटर, इथं अशी एक नवीन स्टेज तयार होईल आणि त्याच्या स्टेजच्या स्टेप्स मध्ये इथं नाव बदलल जर आपल्याला बदलायचंय. हे बदलायचं म्हणजे आपल्याला कळण्यासाठी किंवा दुसरं कोणाला जर तुम्ही सांगताय दाखवताय की तुमचा दुसरा मेंबर असेल त्याला पण इथं पाईपलाईन बघितलं कळतं की ही स्टेज नेमकी कशाची आहे. बाबा ही इनिशियलाइज आहे की टूल इनिशियलायझेशन आहे किंवा बाबा ही बिल्ड आहे, ही सोनार क्यूबची आहे कोड कव्हरेजची. सो फक्त हे आपल्या अंडरस्टँडिंग साठी हे नाव. मग ह्या स्टेप्स मध्ये हे चेंज होणार बस. ओके, फक्त चेंजेस डिरेक्टरी होत पाथ आपण देणार आहे त्याच्यामध्ये. डिरेक्टरी पाथ नाही, डिपेंड्स ना. आता इथे आपल्याला काय करायचं होतं, इथे आपल्याला ही शेल कमांड रन करायची होती, इथे आपल्याला मॅवेन बिल्ड करायचं होतं. सो त्यासाठी आपल्याला आपलं डायरेक्टरीचं पाथ देणं गरजेचं होतं. ओके. प्रत्येक टूलसाठी वेगळे वेगळे रिक्वायरमेंट्स असतात. आता सोनार क्यूब जे आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज द्याव्या लागतात. जसं की सोनार क्यूबचा URL, त्याचा पोर्ट नंबर, त्याचा प्रोटोकॉल, अशा गोष्टी या स्टेप्सच्या अंडर येतात एवढ्या. असं नाहीये की प्रत्येक वेळेला 2 स्टेप्स मध्ये 2 लाईन किंवा 1 लाईन असेच येतील. 5 लाईन पण येऊ शकतात, 7-8 लाईन पण येऊ शकतात. पण डिपेंड्स त्या टास्क वरती त्या रिक्वायरमेंट मध्ये. कधी कधी थोडेफार प्रॉपर्टीज देऊन होत नाही रन, मग एक्स्ट्राचे प्रॉपर्टीज द्यायला लागतात, एक्स्ट्राचे पॅरामीटर्स देऊन करायला लागतात असं. ओके. आणि स्टेज इनिशियलाइजेस आहे ना, इनिशियलाइज तो सेम आहे ना, इको पाथ आणि इको M2 होम? मॅवेनचा ना हो, म्हणजे आपल्या पद्धतीने जर मोस्टली इथेच असतो. म्हणजे कारण आपण जे इन्स्टॉलेशन केलेलं आहे मागच्या सेशन मध्ये, सो आपला M2 होम इथे आहे ना ओपीटी मॅवेन. आपले जर आर्टिकल आणि आपले व्हिडिओ जर स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर सगळ्या गोष्टी सक्सेसफुली रन होणार. ओके. आता मॅवेन इन्स्टॉल करताना पण आपलंच आर्टिकल किंवा आपला व्हिडिओ रेफर करा, मोस्टली व्हिडिओच रेफर करा. आणि ज्या काही कमांड्स आहेत
त्या आर्टिकल मधनं घ्या. म्हणजे तुम्ही इथे परफॉर्म करताल पण त्या कशा होतात ते, किंवा कुठं जर चुकलं असेल व्हिडिओ मध्ये कळेल की बाबा नेमकं मी कसं करतोय. सो हे व्हिडिओ मध्ये पण कळेल. ओके. ठीक आहे. ते लिंक आर्टिकलचे नंतर पाठवा. हा, एक पोस्ट ऍड करायची राहिली, ते पण दाखवतो. त्यांनी असं फारसा नाही काय फरक पडत. हे पण ऑप्शनल असतं, आपल्याला जर टेस्ट रिपोर्ट जर जनरेट करायचे असतील तर. ही जी टेस्ट रिपोर्ट आहे ना, तर रिअल टाइम सिनॅरिओ मध्ये ही जी टेस्ट रिपोर्ट हे टेस्टिंग टीम ऍड करते. तर हे जे युनिट कुठल्याही प्रोजेक्टची टेस्टिंग फेज म्हणजे फर्स्ट टेस्टिंग फेज हे जे युनिट असते. त्यानंतर असते सेलेनियम असते, सोनार क्यूब असते, किंवा टेस्टिंगचे टूल्स आहेत जसे की जे प्रोफायलर आहे, त्यानंतर कुकुंबर म्हणून आहे, असे टेस्टिंग टूल आहेत. टेस्टिंग टूल ते क्यूए टीम साठी आपण ऍड करतो प्रोजेक्टचे. तर हे जे युनिट आहे फर्स्ट फेज ऑफ म्हणजे कुठल्याही प्रोजेक्टची टेस्टिंग फर्स्ट जे युनिट असते. जे युनिट हे तुमचं कोड हे टेस्ट करतात. म्हणजे युनिट टेस्टिंग साठी जे युनिट वापरले जातं, सो ते छोटे छोटे युनिट टेस्ट केस आपल्या कोडवरती अप्लाय करतात. सो त्याच्यामुळं, कारण टेस्टिंग फेज आपण आपल्या कॉलेजमध्ये जेव्हा आपण शिकलेलो आहे, टेस्टिंग फेज मध्ये पहिली असते युनिट टेस्ट, मग इंटिग्रेशन टेस्ट, परफॉर्मन्स टेस्ट, मग सिस्टीम स्मॉक टेस्ट, ऍक्सेप्टन्स. सो पहिलं जे आहे ते युनिट टेस्ट, मग त्यासाठी जे युनिट वापरले जातात. मग हे अलाव एम्प्टी रिझल्ट ट्रू, म्हणजे हे कशासाठी असतं की जर का टेस्ट जनरेशन जर फेल झालं तर आपल्या बिल्ड वरती त्याचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. हे टेस्ट रिझल्ट ह्या नावाने आपलं रिझल्ट, आपलं टेस्ट रिपोर्ट जनरेट होईल त्या ह्याच्यामध्येच, आपल्या त्या टार्गेट फोल्डर मध्येच, जिथं आपलं हे आहे, आपली जार फाईल बिल्ड झालेली, तिथं आपलं रिपोर्ट जनरेट होईल. सेव्ह करून व्हॅलिडेट करायचं. एक्सपेक्टिंग 35 ला कर्ली ब्रेसेस. एक मिनिट, हे मगाशी Jenkins file validated successfully. Commit. Edit post. As a message to open. Push. GitHub मध्ये पण झालं असेल. ऍड झाले विथ कमिट आयडी. ही कमिट आयडी आणि हा कमिट मेसेज, आता ऍडेड पोस्ट आणि कुणी केले त्याचं नाव. ह्या अशा सगळ्या यूज साठी, व्हर्जन कंट्रोलिंग साठी गेट वापरले जातं. जॉब बिल्ड करू आपण. त्याची काही वेगळी स्टेज नाही तयार होणार, कारण म्हणजे ती स्टेज नाहीच, त्याचे फक्त टेस्ट रिपोर्ट जनरेशन आहे. सो बिल्ड सक्सेस दिसतंय. इथे दाखवतो मी वर्कस्पेस मध्ये.
cd myapp ls target ls test. Coding file complying moving default jar टेस्ट बघायचे ना, टेस्ट क्लासेस मध्ये जा. टेस्ट क्लासेस मध्ये ना, टेस्ट क्लासेस मध्ये हा त्याच कॉम मध्ये जा. कॉम ls माइक ऍप टेस्ट डॉट कॅट. ते आता आपलं सॅम्पल प्रोजेक्ट आहे ना, तेवढं टेस्ट केस असते रिअल टाइम सिनेरिओ मध्ये. हा डॉट XML मध्ये दिसतात पूर्ण. आणि ही जी आहे फायनल आउटपुट माय ऍप. हे माय ऍप हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यासाठी आपण ही पाईपलाईन लिहिली ऍक्च्युअली, ही जार फाईल साठी. आपलं सॅम्पल प्रोजेक्ट असल्यामुळे ते म्हणते नन ऑफ द टेस्ट रिपोर्ट्स कंटेन एनी रिझल्ट. सो जो आता मगाशी आपण इथे चेक केला ना, सर मी सांगितलं तसं. ह्याच्यामध्ये हा एमटी आहे, कारण आपलं सॅम्पल प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे रिअल टाइम मध्ये तिथे तो एक रिपोर्ट असला असता. सो आता तुम्हाला काय डाऊट आहे जेनकिन्स फाईल बद्दल, की बाबा इथेच का हे असे स्टेप्स का असतात, किंवा इथे गेटच्या रिपोजिटरी मध्ये का, हे तिथे पण लिहिता येते, तसं काही नाही. पण मग प्रत्येक वेळेला मग काय होणार, की तुम्हाला बिल्डच्या वेळेस आता बिल्ड केलं किंवा प्रत्येक वेळेस तुम्हाला कॉन्फिगरेशन मध्ये जायचं, मग इथं कॉन्फिगरेशन मध्ये परत इथं खाली यायचं, मग इथं जे काही तुमचे चेंजेस असतील इथं चेंज करायचे, सेव्ह करायचे, मग चेक करायचं, मग ते व्हॅलिडेट होणार, मग ते जास्त किचकिच पडती, मग त्यामध्ये वेळ पण जाणार. ओके. आणि इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारतात की जेनकिन्स फाईल लिहिण्याचे कुठले 2 टाइप्स आहे. सो हे 2 आहेत, डिक्लेरेटिव्ह आणि स्क्रिप्टेड. डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन लेवल पासून चालू होती, स्क्रिप्टेड नोड पासून चालू होती. जेनकिन्स फाईल काय हे पण विचारू शकतात, हे उत्तर दिलं तरी पण चालेल. Jenkins file is nothing but a simple text file used to write Jenkins pipeline to automate the continuous integration process. आपल्याला जर एखादी प्रोसेस किंवा आपली जी सायकल असेल ती जर ऑटोमेट करायची असेल स्टेप बाय स्टेप, सो त्यासाठी आपण जेनकिन्स फाईल लिहितो. सो ह्या असा जर प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये जर
ऑटोमेट द कॉन्टिन्युअस इंटिग्रेशन प्रोसेस हे एक वाक्य, पाईपलाईन ॲज अ कोड हे वाक्य, जेनकिन फाईल इज रिटर्न इन कपल ऑफ वे आणि हे 2 हे जरी सांगितलं तरी समजायचं ह्या क्वेश्चनसाठी फुल मार्क्स भेटले. आणि तू सांगितलं ते डिक्लेरेटिव्ह पाईपलाईनचं जे पण होतं ते डिक्लेरेटिव्हचे होते ना, आणि जे स्क्रिप्टेडचे गरजच नाहीये ना, म्हणजे लेटेस्ट आता डिक्लेरेटिव्हच यूज करतो ना आपण. हा मोस्टली आता डिक्लेरेटिव्हच यूज करतात. पण असं Scripted- विचारू शकतात का इंटरव्ह्यू मध्ये स्क्रिप्टेड वालं पण, ते कसं करता तुम्ही स्क्रिप्टेड? स्क्रिप्टेड मध्ये मग स्क्रिप्टेड पाईपलाईन नोड लेवल पासून स्टार्ट होती, मग तिथे आपल्याला मग तिथे स्टेज आपल्याला डिक्लेअर करायचे. असं होतं की हा माझ्या करंट प्रोजेक्ट मध्ये डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन आम्ही यूज करतो. हा. आता काय डाऊट आहे? दुसरे अजून एक सांगू शकतो की हा जेनकिन मध्ये बिल्ड ट्रिगर्स मध्ये ट्रिगर हे करू शकतो जॉब, तर त्यात काही ऑप्शन आहेत. जसं जेनकिन मध्ये लॉग इन कर, जेनकिन म्हणजे UI ला अच्छा मला बिल्ड कॉन्फिगर म्हणजे म्हणते सर कॉन्फिगर कर, कॉन्फिगर ऑप्शन होती. हो, खाली आपण बिल्ड ट्रिगर वर जा. तर बिल्ड ट्रिगर तर हे पण विचारतं की बिल्ड ट्रिगर किती टाइप्स आहेत, म्हणजे बिल्ड आफ्टर अदर प्रोजेक्ट आर बिल्ड पिरियॉडिकली, पोल SCM काय आहे, त्यानंतर हे ट्रिगर बिल्ड रिमोटली आहे, किंवा गिटहब ट्रिगर फ्रॉम गिट SCM पोलिंग, किंवा बिल्ड पिरियॉडिकली म्हणजे की रिअल टाइम सिनेरिओ मध्ये की काही प्रोजेक्ट मध्ये मी आता माझ्या एक्सपिरियन्स काही प्रोजेक्टचं कसं असतं की तुम्ही प्रोजेक्ट कधी डेव्हलप करा डेव्हलपर, पण त्यांचा जो प्रोजेक्ट असतो म्हणजे फक्त फ्रायडेलाच फक्त बिल्ड होतो, किंवा तो संडे नाईटलाच होतो. म्हणजे कधी कधी ई कॉमर्स आपण म्हणजे की आपण इमॅजिन नाही करू शकतो की असं जे अमेझॉन सारखी कंपनी आहे, ई कॉमर्स मोठा प्रोजेक्ट आहे, तर बिल्ड करण्यासाठी खूपच रिसोर्स जास्त असते किंवा त्याचं कन्झ्युम्शन खूप असतं. त्यामुळे की काही कंपन्यांमध्ये की बिल्ड आहे फक्त नाईटलाच चालतं, जेव्हा त्यांना बँडविड्थ जास्त पाहिजे असते. त्यामुळे त्यानंतर पोल SCM क्लिक करतो का? पोल SCM हा सर कर. पोल SCM मध्ये आपण क्रॉन एक्सप्लेन, पोल SCM शेड्यूल, इथं आपण क्रॉन जॉब, तुम्ही जसं युनिक्स मध्ये क्रॉन जॉब लागतं ना, सेम असे इथं क्रॉन एक्सप्लेन पण शेड्यूल करू शकतो. तर असे आहेत. आणि बिल पिरियॉडिकली इथं पण असे देऊ शकतो आपण, कधी करायचं काय नाही ते हे असू शकते. पण जनरली म्हणजे मेजॉरिटी केस मध्ये असं असतं की एखादा प्रोजेक्ट आहे, फीचर 1, 2, 3 आहे किंवा एक ब्रँच आहे, आणि त्यामध्ये जेव्हा डेव्हलपर कोड कमिट करतो आणि प्रोजेक्ट मॅनेजर त्याला कमिट अप्रूव्ह करतो तेव्हा बिल्ड होतो. म्हणजे हे जनरल प्रॅक्टिस आहे. पण काही कंपनीमध्ये की सगळ्याच कंपनीमध्ये, रेअर कंपनीमध्ये असते की की त्याच्या कंपनीमध्ये त्या वीकली किंवा नाईटला असते शेड्यूल करतात, तर तुम्ही इथे शेड्यूल करू शकता बिल्ड ट्रिगर्स. तुम्हाला आहेत का काही डाऊट? आता तुम्ही हे सगळं प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर काही पाईपलाईन मध्ये जर काही इश्यू आला तर आम्ही सेम झूमला कनेक्ट करू आणि तुमचे पाईपलाईनला हेल्प करू आम्ही. ओके. सध्या काही हा टेस्टचा error कोड येत तरी असेल. आम्ही ट्राय करतो. हो, हा आणि लास्ट टाइम एक सांगितलेलं. हो. प्रॅक्टिस टोटल स्टेजेस किती आहेत? आपल्या याच्यामध्ये 2 म्हणजे 2, एक इनिशियलाइज, एक बिल्ड आणि एक फक्त टूल इनिशियलायझेशन, म्हणजे हे वालं पहिलं टूल सेक्शन. आणि असं रेस्ट्रिक्शन नाहीये की एवढेच बिल्ड देऊ शकतो किंवा किती देऊ शकतो, तसं नाही. ओके. चालेल मग. चालेल. एवढे प्रॅक्टिस करून बघतो. हा. काही डाऊट असेल तर मग सांगतो मग. हो ठीक आहे, चालेल.
थँक्यू. थँक्यू. थँक्यू आकाश. तर ते रेकॉर्डिंग मला शेअर कर. हो सर. रेकॉर्डिंग कर आणि तुला ते रेकॉर्डिंग होईल. ते झालं